नंतर सर्वात मोठी बातमी आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। मोदी सरकार आजच सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहे। साम टीव्हीला सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। मित्रपक्षांसोबतच्या बैठकीमध्ये हा निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जाते। आपण आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर पाहतोय। मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करतील। आज आपण पाहतोय एनडीएची महत्त्वाची बैठक होती आहे। या बैठकीसाठी मित्रपक्ष सुद्धा आता दिल्लीत दाखल झालेले आहेत। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। हे दोघंही किंगमेकर ठरू शकतात आणि सूत्रांनी साम टीव्हीला जी माहिती दिलेली आहे त्यानुसार मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय मित्रपक्षांसोबत बैठकीमध्ये आज निर्णय होऊ शकतो। मोदी खरंच आज सत्ता स्थापन करू शकतील का? श्वेता, हा मुद्दा जेव्हा चर्चेत आला त्याचं हे कारण हेच बोललं जात आहे की भाजपला एक तर बहुमत नाहीये पूर्ण, जे एनडीएच्या मित्रपक्षांच्या सहमतीने हे बहुमत मिळालेलं आहे आणि त्यातही इंडिया आघाडी या खासदारांची किंवा या पक्षांची काही तोडफोड करू शकते। त्यामुळे आजच खबरदारीचा उपाय म्हणून हा सत्ता स्थापनेचा दावा भारतीय जनता पार्टीकडनं किंवा एनडीएकडनं केला जाऊ शकतो, अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। महत्त्वाचा यातला हा मुद्दा बघितला श्वेता आपण तर आज संध्याकाळी जी 4 वाजता बैठक होणार आहे त्या बैठकीसाठी एनडीएच्या सगळ्या मित्रपक्षांच्या प्रमुखांना बोलवलेलं आहे आणि याच बैठकीमध्ये जो नेता आहे तो नेता निवडला जाईल एनडीएचा किंवा एनडीएचा संयोजक निवडला जाईल आणि त्यातच आज सत्ता स्थापना करण्याचा निर्णय देखील घेतला जाईल। अगदी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर मोदी आज सत्ता स्थापनेसाठी दावा करतील अशी शक्यताही वर्तवली गेलेली आहे।